चला माझ्यासोबत आणि पप्पांसोबत आज तुम्हाला सगळ्यांना मार्केटमध्ये घेऊन जाते. सामान थोडंफार संपलं होतं म्हणून चाललेलो आणि ऊन एवढं जास्त होतं ना, सकाळी 9 वाजता पण हालत बेकार होते उन्हामध्ये. आणि मार्केटमध्ये गेल्यावर आज पण आहे ना गर्दी कमी होती, कारण भाज्यांचे प्राईस वाढलेत आणि आम्ही थोडा उशिरा गेलो होतो. आणि इथे ना चालता चालता मला हे फळ दिसलं. हे फळ आहे की भाजी आहे मला माहिती नाही, पण काय आहे त्याचं नाव मला सांगा कमेंट करून, जर तुम्हाला माहिती असेल तर. मला माहिती नाही आहे खरंच, मी त्यांना विचारलं पण नाही, विसरले विचारायला. आणि इथे एवढा मिरचीचा वास येत होता ना की मला नाक लाल होऊन मला शिंका येत होत्या भरपूर. हे मार्केट जे आहे ना ते एवढं मोठं आहे ना, म्हणजे खूप जास्त मोठं आहे ते. सो आम्ही तिकडनं निघालो. खूप जास्त ऊन होता म्हणून पहिला थंडगार उसाचा रस प्यायलो, पहिला जरा सावलीमध्ये थांबलो. यार खूप सामान पण होतं आणि ऊन पण खूप जास्त होतं. 12च्या डोक्याला आम्ही निघालेलो घरी यायला. घरी येऊन एवढं जास्त थकायला झालं ना की सगळं ब्लॅक दिसत होतं समोरचं, एवढं ऊन डोळ्यामध्ये घुसलं होतं माझ्या. पण लगेच कोथिंबीर वगैरे साफ करायला बसले. कस्तुरी इथे कॉन्जरिंगचा पिक्चर लावून बसली होती आलेली ट्युशनवरून, आणि इथे मी पण मग मदत केली आणि जेवायला बसलो. नंतर यार एवढं झोप येत होती ना मला, सकाळी लवकर उठलेली आणि रात्री लेट झोपलेली. एडिटिंग करायची होती म्हणून मला खूप जास्त झोप येत होती, पण झोपून काय होणार आहे, कामं भरपूर पडलेली. पप्पांनी आज बनवलेले शेव टमाटरची भाजी, खरंच त्यांच्या हाताची खूप छान भाजी होते. मग मी बाकीचं सगळं काम आवरलं आणि दुकानात जायला निघालं. आणि एवढं ऊन होतं ना इकडे, हवा पण होती, डोळ्यात पुन्हा माती जात होती. पाऊस तर यायचं नाव घेत नाही. त्या दिवशी फक्त झळक दाखवून गेला, त्यानंतर आला नाही. गरम जास्त होतं. दुकानावरून घरी आलो. मम्मीने आज ना आलू पराठा बनवायचा बेत घेतला होता. सो मम्मी इथे लाटून देत होती, मी शेकवत होती आलू पराठे मस्त गरमागरम. आणि मग जेवायला घेतलं. आणि या मुलीला बघा, आज दही आवडीने खाते ही मुलगी. नाही तेव्हा मी जेव्हा भरवत असते तेव्हा खाणार नाही, आज आवडीने खाते. जाऊ दे, तिला खाऊ दे. या तुम्ही पण पराठे खायला. ओके बाय, आजसाठी एवढंच. भेटा नवीन व्हिडिओमध्ये.